आत्तापर्यंतच्या भागात आपण पाहिलं होतं की अवंती आणि कबीर विराट आणि पिहूला भेटतात आणि त्यानंतर ते सगळे एकत्र काहीतरी खाण्यासाठी जातात. तर आता आपण बघूया की पुढे काय होईल. विराटने सूप ऑर्डर केले आणि ते चौघे एका कॉर्नरच्या टेबलवर बसले होते. 7व्या मजल्यावर असल्याने मोठ्या खिडकीतून थंडगार हवा येत होती. तिथून अथांग पसरलेला निळाशार समुद्र खूपच सुंदर चमकत होता. अवंती अंग चोरून बसली होती. विराट पिहूचा औरा तिला एक वेगळाच वाटत होता. त्यामुळे त्यांच्यासमोर बसायला ऑकवर्डनेसपणा आणून देत होता. विराटची डॅशिंग हट्टी पर्सनॅलिटी आणि त्याच्या अपोजिट नाजूक आणि तिच्या डोळ्यात एक मायेचा सागर दिसून येत होता. त्याच्या चेहऱ्यावर निर्विकार भाव तर तिचा चेहरा खळीने दाटून निघालेला. एका गालावर छोटासा खड्डा पडत होता आणि त्या खड्ड्यातूनच तिच्या सौंदर्याला भर पडत होती. कम्फर्टेबल होऊन बस, मी आहे, कबीर तिला ऐकू जाईल अशा हळू आवाजात म्हणाला. तिच्या बॉडी लँग्वेजवरूनच त्याला तिची सिच्युएशन कळून येत होती. अशा वातावरणाची तिला सवय नव्हती आणि त्यात आता समोर हाय क्लास प्रोफाईल असलेले लोक बसले होते तर तिला अजून अनकम्फर्टेबल वाटणार साहजिकच होतं. लग्नाची तारीख काढली का, पिहू कबीरकडे बघत म्हणाली. तसं दोघांनी एकमेकांकडे बघून पिहू विराटकडे पाहिलं. विराट शांतपणे सूप पीत त्याच्या मोबाईलमध्ये बघत होता. पिहूच्या प्रश्नाने त्याच्या कपाळात स्मुक्ष आठी पडली. तिच्या अशाच गोष्टी त्याला पटत नव्हत्या. जेव्हा लग्न ठरेल तेव्हा कळणारच होतं ना, पण हिला लगेच सगळ्या जगभराच्या उचापती करायची सवयच होती. नशीब तिला जास्त फ्रेंड्स, किट्टी पार्टी अशा गोष्टींचा नाद नव्हता. अजून लग्नासाठी वेळ आहे, कबीरने अवंतीकडे बघून किंचित हसत उत्तर दिलं. अच्छा, शिक्षण झालं का शिकत आहे, पिहू तिच्याकडे बघत म्हणाली. माझं शिक्षण झालं आहे, मी आत्ता सध्या अकॅडमी चालवते, अवंती पिहूकडे बघत गालात हसत म्हणाली. अशी उत्तर देताना कॉन्फिडन्स तिच्याकडे कुठून येत होता कुणास ठाऊक. अकॅडमी कुठे, पिहूने प्रश्नार्थी टोनमध्ये हसत विचारलं. विराटनेही मोबाईलमधलं लक्ष बाजूला करत तिच्याकडे बघितलं. फक्त ती अकॅडमीमधली कुठली अकॅडमी, काय कसं याच्याबद्दलची एक उत्सुकता लागून गेली. अकॅडमी छोटीच आहे आमच्या गावात, अवंती खुश होऊन म्हणाली. गावात? तुमचं अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज, पुन्हा पिहूला प्रश्न पडला. ती चकित होऊन एक नजर कबीरकडे बघत म्हणाली. लव्ह अरेंज. दोघे एकसाथ म्हणून एकमेकांकडे बघू लागले. पिहू विराट एकमेकांकडे गोंधळलेल्या नजरेने बघत पुन्हा त्यांच्या चेहऱ्याकडे बघू लागले. एक जण लव्ह म्हणते आणि एक जण अरेंज. कबीर दोन भुवया जोडत तिच्याकडे बघू लागला. ती बारीक डोळे करून नाक फुगवून त्याच्याकडे बघू लागली. तिच्या आईवडिलांनी ठरवलं मग अरेंज मॅरेज झालं ना, असा तिचा मुद्दा होता. ओके, राहू द्या. तसेही सगळं फायनल झाल्यावर अनुराधा सांगायला विसरणार नाही. तिच्याकडून कळेलच अरेंज लव्हमध्ये कसं कन्वर्ट झालं. तू कुठल्या गावची आणि तुझ्या अकॅडमीमध्ये काय आहे. दोघांची एकमेकांच्या नजरेतली टशन बघून पिहूने त्यातून मार्ग काढला. अवंतीने लगेच खुश होत तिच्या अकॅडमीची पूर्ण माहिती सांगायला सुरुवात केली. तेही शांतपणे सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करत होती. तिच्या गावाचं नावपासून ते सरपंचाची मुलगी, गावातील काय काय सुधारणा केल्या, 20 ते फॅक्टरीपर्यंत जाण्याचा प्रवास, सगळ्या गोष्टी अगदी मन लावून सांगत होती. विराटचं पहिलं तिच्या बोलण्याकडे लक्ष नव्हतं, पण हळूहळू ती तिच्या अकॅडमीमधली वेगवेगळी माहिती सांगू लागली. तसं त्याने हातातला मोबाईल खाली ठेवून तिच्या गोष्टी ऐकू लागला. काहीतरी वेगळं कानांना ऐकायला मिळत आहे असं वाटलं. त्याच्या लाईफमध्ये छोट्याशा गोष्टीमध्ये कधी त्याला इंटरेस्ट वाटला नाही. फक्त जिथे आपला नफा तोटा आहे त्या गोष्टीवर जास्त करून त्याने भर दिला होता. कबीर तर तिच्यातला कॉन्फिडन्स बघून ब्लँक झाला. माझ्यासोबत बोलताना हा कॉन्फिडन्स कुठे जातो या मुलीचा, म्हणून त्यालाच प्रश्न पडला. आता गावातल्या लोकांना गाव सोडून जायची गरज पडणार नाही, म्हणून त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी गावात एक फॅक्टरी उभी करायचा माझा विचार आहे. ती डोळ्यात चमक आणत विराटच्या डोळ्यात बघत म्हणाली. तसं विराट भारावलेल्या नजरेने तिच्या डोळ्यात बघू लागला. तुझ्या करिअरचा काय विचार केला, त्याच्या मनात प्रश्न आला आणि थेट तुझ्या डोळ्यात बघत विचारलं. मला ना हा करिअर शब्द बिलकुल आवडत नाही. काहींना गरज असते म्हणून करिअर करतात, तर काहींना पॅशन असते म्हणून करिअर करतात, काहींना स्वतःच्या पायावर उभे राहायचं असतं म्हणून करिअर करतात. करिअरच्या वाटा खूप आहे, पण या करिअरच्या मागे पळत आपण आपली स्वप्न बाजूला ठेवून जगू लागतो. एका कॉम्पिटिशनच्या रेसमध्ये आपली जागा सेफ ठेवण्यासाठी दिवस रात्र धडपड करतो. माणूस फक्त स्वतःसाठी नाही तर आपल्यासोबत जोडलेल्या लोकांसाठी जगायला शिकतो. स्वतःला काय हवं आहे ते सगळं विसरून फक्त आपल्या आजूबाजूच्या लोकांना आपल्यापासून काय हवं आहे त्याचा विचार करतो. पण मी फक्त मला जे हवं त्याच्यावर प्रेम करते, मला ज्यात आनंद मिळतो तेच करते. माझ्या आबांनी माझ्याकडून कधीच कुठल्या गोष्टीची मागणी केली नाही, म्हणून मी मनमोकळेपणाने माझे जीवन जगू शकते. काहींना माझे विचार पटतसुद्धा नसतील, कारण सगळ्यांची लाईफ वेगवेगळी असते. ज्यांच्या मनात जरी असेल तरी ते स्वतःसाठी जगू शकत नाही. असो, सगळ्यांच्या जीवनाची संकल्पना वेगवेगळ्या असतात. तशी माझ्या जीवनाची संकल्पना मी आखलेली आहे. ती कितपत यशस्वी होईल त्या देवीलाच माहीत, ती भरलेल्या डोळ्यांनी हसत म्हणाली.
विराट पिहू तिच्याकडे कौतुकाने बघू लागले. कबीरसुद्धा अभिमानाने तिच्याकडे बघू लागला. हीच तिची मनाची सुंदरता त्याच्या मनात घर करून गेली होती. अरे वा, तुझे विचार खूपच छान आहे. काळजी करू नको. ज्यांचं मन स्वच्छ आणि निर्मळ असतं त्यांच्यासोबत देवीचा आशीर्वाद कायम असतो. पिहू हसत कौतुकाने तिच्याकडे बघत म्हणाली. ग्रेट, बेस्ट ऑफ लक. तुझे विचार खूप स्पष्ट आहेत. तुझं फ्युचर तू स्वतः आखलेलं आहे आणि तू त्या वाटेवर न डगमगता चालत आहे. ह्यावरूनच कळत आहे तू तुझ्या स्वप्नापर्यंत लवकर जाशील. विराट किंचित हसत तिच्या डोळ्यात बघत म्हणाला. मनापासून तिच्या करिअर आणि स्वप्नांच्या रेषेतला फरक ऐकून त्याला कौतुक वाटलं. तसं तिला भलताच आनंद झाला. कबीरने भुवयाच उंचावल्या. विराटची तारीफ सहजासहजी कोणाला मिळत नाही आणि अवंतीला एका भेटीतच त्याच्याकडून बेस्ट विशेस भेटले. थँक्यू मामा, अवंती हसत म्हणाली. विराट सहित पिहू आणि कबीर पण डोळे मोठे करून चकित होऊन बघू लागले. ते मी काही चुकीचं बोलले का? तिघे तिच्याकडे एकटक बघत होते म्हणून तिने हळूच हसत तिघांकडे बघत म्हणाली. नाही नाही, हे तुझे मामा तर मी तुझी मामी झाली का? पिहू हसून म्हणाली. नाही आत्या ना, आता तर तुम्ही बोलला ना, तुम्ही माझ्या सासूसारखे आहे. ती लगेच निरागसपणे म्हणाली. तसं कबीरचे डोळे अजूनच मोठे झाले. हो, मी सासूच आहे, पिहू खुदकन हसत म्हणाली. गोड आणि निर्मळ मनाची निरागस अवंती मनाला भावून गेली होती. तिच्या बोलण्यात तोड नव्हती आणि तिच्या निरागसपणावर एक वेगळंच व्यक्तिमत्व तिचं उठावून दिसत होतं. विराटच्याही चेहऱ्यावरचे हसू थोडंसं गडद झालं. ओके, आम्हाला निघायला हवं. थँक्स मिस्टर देशमुख, तुमचा किमती वेळ आमच्यासोबत शेअर केला. कबीर त्याच्या नजरेला नजर देत जागेवरून उठत म्हणाला. विराट आणि पिहू जागेवरून उठले. अवंती पण पटकन जागेवरून उठली. मामा, आमच्या गावात येऊन अकॅडमीला नक्की भेट द्या. हे माझ्या अकॅडमीचं कार्ड आहे. त्यावर माझा नंबर पण आहे. तुमच्या ओळखीच्या गावात ह्या अकॅडमीची माहिती गेली तर अजून गाव सुधारणा होईल. आपल्याला फक्त शहरच नाही तर खेडे पण सुशिक्षित करायचे आहेत. त्यांनाही ताटमानेने जगण्याचा अधिकार आहे हे त्यांना दाखवून द्यायचं आहे. स्वतःचे गाव न सोडता सुद्धा त्यांचं घर चालू शकतं हा विश्वास त्यांना द्यायचा आहे. अवंती तिच्या पर्समध्ये 2 कार्ड दोघांसमोर धरत म्हणाली. विराट एकटक तिच्या चेहऱ्याला निहाळू लागला. जेवढी ती मनाने निरागस होती तेवढी ती डोक्याने सुद्धा काम करत होती. आपण कोण आहे ह्याची माहिती नसेल पण तरीही तिच्या अकॅडमीचा प्रचार करत होती. स्वतःचा बिझनेस कसा वाढवायचा ही कला तिच्या अंगी होती आणि अशा लोकांची तो मनापासून कदर करत होता. विराटने तिच्या हातातून कार्ड घेतले आणि बघू लागला. 2 ते 3 महिन्यात 4 अकॅडमीचं उद्घाटन होईल हे माझे शब्द आहे. लवकरच मी 4 टोकाच्या 4 गावांमध्ये अकॅडमी उभी करेल. तुला ह्या नंबरवरच कॉल आणि गावांची नावे येतील. विराट त्या कार्डवरचा तिचा नंबर स्वतःच्या मोबाईलवर सेव्ह करत म्हणाला. अवंती तर त्याचे शब्द ऐकून दोन्ही हात गालावर ठेवून मोठ्या डोळ्यांनी त्याच्याकडे एकटक बघू लागली. तिला शॉक बसला होता. कबीर तर हक्काबक्का होऊनच बघत राहिला. त्याने कधी तिच्या गोष्टींना इतकं सिरियस घेतलंच नव्हतं. सिरियस घेण्यापेक्षा त्याला त्याच्यात व्यापातून कधी वेळ मिळाला नव्हता की तिच्या गोष्टींमध्ये त्याला इतका इंटरेस्ट असेल. पिहू आपल्या विराटला प्रेमाने बघू लागली. कबीरने टाईम पाहिला तर 9 वाजत आले होते. आंटी, आम्हाला निघायला हवं. छान वाटलं खूप दिवसांनी भेटून. कबीर एक स्टेप पुढे तिला एका हाताने जवळ घेत म्हणाला. मलाही खूप छान वाटलं. आता कधी भेट होईल माहीत नाही पण अवंती आणि तुझी जोडी सुंदर आहे. ती एक हात कबीरच्या गालावरून फिरवत अवंतीकडे बघत हसून म्हणाली. कबीरने अवंतीला हाताने चालण्याचा इशारा केला आणि बाहेरच्या दिशेने निघाला. अवंती दोघांकडे हसत बघून त्यांच्या पाठी निघाली. दोघांना जाताना बघून विराट आणि पिहू एकमेकांकडे बघून हसू लागले. कबीर अशा मुलीशी लग्न करत आहे कधी वाटलं सुद्धा नव्हतं. पहिले वाटलं दबावाखाली लग्न करत आहे पण त्याच्याकडे बघून वाटलं नाही. खूपच छान निवड केली आहे जीवन संगिनीची. पिहू गालात हसून म्हणाली. शेवटी नशीब कधी कुठे घेऊन जाते कोणालाच माहीत नाही. विराट मेन्यू कार्ड बघत म्हणाला. कबीरने लिफ्टचं बटन दाबलं आणि तिच्याकडे पाहिलं तर ती शांत होऊन त्या लिफ्टच्या बटनाकडे बघत होती. नाक थोडं फुगवून बारीक डोळे करून उभी होती. आत्ता काय झालं? तो तिच्याकडे वैतागून बघत म्हणाला. कारण आतापर्यंत तर हसून खेळून बोलत होती आणि आता एकांतात तोंडावर 12 वाजल्यासारखा चेहरा झाला होता. मला घरी जायचं, ती खाली भुवया जोडत हळूच म्हणाली. काय? तू पुढे बोलणार की लिफ्टचं डोअर ओपन झालं तसं त्याने तिचा हात पकडला आणि आज जात तिलाही आपल्याबरोबर खेचलं. ती खाली बघत असल्याने अचानक त्याने आतमध्ये ओढल्यामुळे ब्लँक होऊन गोंधळलेल्या नजरेने त्याला बघू लागली. हृदयाची धडधड क्षणात वाढली होती. तू इथे कशासाठी आली? त्याने तिचा हात सोडत तिच्या डोळ्यात रोखून बघत रागाने विचारलं. ती ओठ घट्ट दाबून त्याच्याकडेच एकटक बघू लागली. टेल मी, तू इथे माझ्यासोबत टाईम स्पेंड करायला आली होती ना? तो एक पाऊल तिच्या अजून जवळ येत म्हणाला. ती लगेचच मागे लिफ्टला जाऊन टिकली. त्याचं इतक्या जवळ येऊन उभं राहणं अंगावर काटा येऊन उभा राहू लागला. ते तुम्हाला कळायला हवं. मी हरवले असते तर मला एक फोन करता येत नाही तर बोलवलंच कशाला? ती
ती श्वास घेत थरथरत्या हाताने तिच्या छातीच्या मध्यभागी हात ठेवत खाली नजर घेत म्हणाली. त्याच्याशी बोलताना डोकं सुन्न होऊ लागले होते, पण त्याचा रागसुद्धा आला होता. हरवली का? तू तिची नाजूक हनुवटी स्वतःच्या बोटांमध्ये पकडत जोर लावून वर करत म्हणाला. रागाने दात घट्ट आवळून धरले होते. तसं ती तिच्या जाडसर पापण्या वर करत त्याच्या डोळ्यात रोखून बघू लागली. डोळ्यातल्या शिरा लगेच लालसर होऊ लागल्या. काय बोलते? तुझं तुला कळते का? हरवले असते म्हणजे? तू काय लोकल मार्केटमध्ये फिरतेस का? डिस्कस्टिंग. तो तिच्या हनुवटीवरचा हात जोरात बाजूला घेत तोंडातल्या तोंडात पुटपुटला आणि लिफ्टच्या स्क्रीनकडे बघू लागला. त्याच्या टाईम शेड्यूल चुकलं की त्याची चिडचिड होत होती आणि ती चिडचिड सध्या त्याच्या डोक्यावर हावी होती. पुढे ती काहीच बोलली नाही. दिवसभर त्याच्याबरोबर भेटण्यासाठी ती किती एक्सायटेड होती. त्याच्यासाठी गिफ्ट घेऊन आली होती. आत्तापर्यंत त्याचा राग आला होता, पण त्याच्या एका शब्दाने तिचं मन नाराज झाले. हळूच तिने हनुवटी वर करून हात फिरवला. बाजूला काढताना त्याचा स्पर्श लगेच तिच्या पोटात कालवा कालव करून गेला होता. रडणारी मुलगी नव्हती ती, पण त्याचे शब्द मनाला लागून टचकन पाणी भरलं. तिने लगेच बोटाने पाणी पुसून घेतलं. लिफ्टचं दार ओपन झालं. तो बाहेर पडला आणि तिच्याकडे बघू लागला. तिने त्याच्यावर एक कटाक्ष टाकला आणि बाहेर आली. तसा तो पुढे चालू लागला आणि नाईलाजाने तिलाही त्याच्या मागे चालावं लागत होतं. डोक्यात असंख्य प्रश्न होते. आपण त्याला काहीच ओळखत नाही असं सारखं राहून राहून वाटत होतं. एकदाही तो आपल्याला सॉरी म्हणाला नाही, ना प्रेमाने बोलला नाही. ह्या सिच्युएशनमध्ये तिने चिडायला पाहिजे होतं, पण इथे उलटच. त्याचं वर्चस्व ती स्वतःवर गाजवू देणारी मुलगी नव्हती. त्याची श्रीमंती, त्याचा रुतबा त्याच्यापाशी राहू दे हेही बोलायला कमी करणारी नव्हती. पण काही शब्द बोलताना विचार करावा लागतो म्हणून तोंडावर नियंत्रण ठेवलं होतं. खाली बघून फक्त त्याच्या पावलांच्या आवाजाने ती जात होती. डोकं तर बधीर झालं होतं. स्वतःच्या विचारात इतकी हरवली होती की अचानक तिचं डोकं जाऊन त्याच्या पाठीला धडकलं. ती लगेच स्प्रिंगसारखी एक पाऊल मागे झाली. ती धडकल्याने त्याने पटकन मागे वळून तिला पाहिलं. ओह, लागलं का? केअरफुली. तो पुढे तिच्या माथ्यावर हात फिरवत काळजीने म्हणाला. त्याच्या पाठीच्या हाडावर जाऊन धडकली होती. त्याला लगेच कळलं. ती भुवया जोडत त्याला रागाने बघू लागली. डोळे लाल भडक झाले होते. दुःख आणि राग तिच्या डोळ्यात भरला होता. डोळ्यातलं पाणी बाहेर येऊ नये म्हणून ओठ घट्ट दाबून रोखून त्याच्या डोळ्यात बघू लागली. आणि इतक्या वेळ त्याची जी चिडचिड होत होती, तिचा बारीक आणि चिडलेला चेहरा बघून क्षणात विरघळू लागला. सगळ्यात तिचा काही दोष नव्हता हे राग बाहेर पडल्यावर लक्षात आलं. अवंती, मला फक्त 10 मिनिट लेट झाला. थोडी चुकामुक झाल्यामुळे तुझा रस्ता चुकला आणि मी तुला जिथे घेऊन जाईल ना ती जागा सेफच असते, एवढं लक्षात ठेव. पुढे जाऊन तुला अशा गोष्टी कितीतरी वेळा हँडल कराव्या लागतील. सगळीकडे तुझ्यासोबत मी फिरू शकणार आहे का? पण कायम नजर तुझ्यावर असणार माझी, त्याची तू काळजी करू नको. तू तिच्या पाठीवर एक हात ठेवत तिला जवळ घेत शांतपणे म्हणाला. ती कपाळावरच्या आठ्या कमी करत त्याच्याकडे एकटक बघू लागली. तुम्ही जर बिझी होता तर कशाला बोलवलं? ती हळूच खाली नजर घेत पाठ टाकसून म्हणाली. त्याचा हात पाठीवर जाणवत असल्याने मानेला आणि डोक्याला मुंग्या येऊ लागल्या. पण ज्या गोष्टी विचारायच्या तो विचारूनच राहणार होती. आय नो, माझ्यामुळे तुला त्रास झाला, पण मी आपली डिनर डेट प्लॅन केलीच नव्हती स्वीटहार्ट. तो गालात हसत तिच्या गालावर हात ठेवत तिचा चेहरा वर करत म्हणाला. बस. त्याचं स्वीटहार्ट म्हणणं आणि तिच्या गालावर झरझर गुलाबी रंग चढलाच. काय त्या एका शब्दात जादू होती कुणास ठाऊक, पण त्याच्या तोंडून तो शब्द पडला की तिच्या पोटात फुलपाखरू उडत होते आणि त्याचे ते प्रेमाने बोलणं अंगावर गोड शहारा पसरून जात होता. अलगद तिच्या पापण्या वर होऊन त्याच्या डोळ्यात तिची नजर स्थिर झाली. मॉमने मला न विचारता तिचं डोकं लावलं आणि हे सगळं घडलं. तो किंचित उसासा टाकत म्हणाला. एक फोन. ती हळूच नजर चोरत पुटपुटली. तिची गाडी अजून तिथेच अडकली होती. आज वेळच मिळाला नाही. जर मला वेळ असला असता तर मी पहिले तुला कॉल लावला असताना. मलाही वाटतं ना तुझ्यासोबत बोलावे. तो अजून तिला आपल्याजवळ घेत सॉफ्ट टोनमध्ये प्रेमाने म्हणाला. आणि जी हळवी आणि रागिष्ट झालेली अवंती हळूहळू पिघळू लागली. त्यांच्यासमोर हॉटेलची कार येऊन उभी राहिली. कम. त्याने तिचा हात पकडत गाडीत बसवत म्हणाला. जेवण? ती गाडीत बसत कावरी बावरी होत म्हणाली. ह्याने इतकं सिरियस घेतलं का? घरी घेऊन निघाला वाटलं. हो, जेवण करायचं आहे. तो मागे रेलून बसत हसत म्हणाला. ती प्रश्नार्थी डोळ्याने बघू लागली. त्याने डोळ्याने समोर बघ म्हणून इशारा केला. तसं तिने त्याच्यावरून नजर हटवून समोर पाहिलं तर हळूहळू तो रस्ता बीचकडे जाऊ लागला होता आणि पुढच्या 5 मिनिटात निळसर छटा असलेला समुद्र नजरेला दिसला. गाडी थांबली तसं ती डोळे मोठे करून सगळीकडे नजर फिरू लागली. मन हळूहळू एक्सायटेड होऊ लागलं. समोर बीचवर छोटासा ओपन टेंट, आजूबाजूंनी व्हाईट कर्टन लावले होते आणि त्याच्या खाली एक गोल टेबल आणि 2 चेअर अरेंज केले होते. तो गाडीतून उतरला आणि तिच्या साईडने कारचा दरवाजा उघडून उभा राहिला. ती पटकन बाहेर आली. नजर अजून त्या टेबलकडेच होती. चेहऱ्यावर भली मोठी स्माईल होती आणि तिच्या निरागस स्माईलवर त्याला जीव ओवाळून टाकूशी वाटला.
आत्तापर्यंत चिडली होती, पण आता ह्या छोट्याशा गोष्टीवर किती खुश झाली होती. तुला आवडलं का? तो हसत तिचा हात धरत जवळ ओढत म्हणाला. तसं तिचं लक्ष त्याच्याकडे गेलं. गालावर लज्जेची लाली पसरली होती. तिने हुंकार भरत मान हलवत चेहऱ्यावर आलेले केस मागे सारत लाजत म्हणाली. तो गालात हसत किंचित नकारार्थी मान हलवत तिला त्या टेबलजवळ घेऊन गेला. तिच्यासाठी चेअर मागे ओढत तिला डोळ्यानेच बसण्याचा इशारा केला. ती तोंडावर हात ठेवत चेअरवर बसली. लज्जा आणि हसू दोन्ही भावना संमिश्र झाल्यामुळे चेहरा टोमॅटोसारखा लाल लाल झाला होता. अशा गोष्टींची कधी सवय नव्हती आणि अचानक नवीन काहीतरी आयुष्यात स्वप्नांच्या पलीकडची सुखाची चाहूल आल्यावर चेहरा चांगलाच खुलला होता. त्याने त्याचा कोट काढून नीट चेअरला अडकवला आणि स्लीव्ज थोडेसे मागे सारत एटीत चेअरवर बसला आणि मेनू कार्डमध्ये बघून ऑर्डर करू लागला. आधीच लेट झाला होता. 10 वाजत आले होते आणि अवंती लवकरच जेवायची सवय होती म्हणून तिची काळजी. हळूच चोर नजरेने त्याच्याकडे बघू लागली. ब्लॅक कलरच्या फॉर्मल शर्टवर खूपच अट्रॅक्टिव्ह दिसून येत होता. त्या बीचवर थोडासा प्रकाश होता, पण चंद्राचा प्रकाश भरपूर असल्याने चंद्राचा पूर्ण प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर पडला होता. त्यामुळे त्याचा चेहरा शांत अन चमकत होता. कितीही त्याला बघितलं तरी मन भरत नव्हतं. इतका हँडसम दिसत होता आणि हा हँडसम आपल्या नशिबात आहे म्हणून आपल्याच नशिबावर तिला विश्वास बसत नव्हता. चेहऱ्यावर लाजेची गोड लाली पसरलीच होती. उगाच त्याला बघून पोटात फुलपाखरू उडत होते. स्वतःच्या भावनांना आटोक्यात आणण्याचा निष्फळ प्रयत्न चालू होता. त्याचं वेटरला सांगून झालं आणि तो दोन्ही हात एकमेकांमध्ये गुंफून तिच्या चेहऱ्याकडे बघू लागला. तिची नजर अजून खालीच होती. चेहऱ्यावर लज्जेचे आणि हसरे भाव बघून तर तो गालातल्या गालात हसू लागला. तिच्या मनात काय चालू आहे ते तिला माहीत होतं, पण समोर बसलेली अवंती खूपच गोड दिसत होती. ब्लॅक कलरचा सिंपलसा पंजाबी सूट घातला होता. त्यात तिची नितळ पारदर्शी कांती जास्तच उठावून दिसत होती. केस मोकळे सोडून क्लचरने मागे बांधले होते. चेहऱ्यावर थोडासा मेकअप, गुलाबी कलरची लिपस्टिक, 2 भुवयांमध्ये काळ्या कलरची छोटीशी नाजूक टिकली लावली होती. त्याच्यामुळे तिच्या सौंदर्यात एक वेगळीच भर पडली होती. चेहरा अजूनच भरल्यासारखा वाटत होता. थंडगार हवेमुळे तिचे उडणारे केस आणि ओठांवरचं गोड हसू खूपच क्यूट दिसून येत होतं. थंडगार हवेमुळे अंगावर शहारा येत होता आणि त्याची नजर आपल्यावर स्थिर असलेले जाणवून अंगावर गोड काटा पसरू लागला. तिने कोरड्या ओठांवरून अलगद जीभ फिरवली. तिच्या प्रत्येक हालचाली टिपून त्याच्या घशाला कोरड पडली. त्याने मागे नजर फिरवून घेतली. तर हा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर पुढच्या भागात बघूया आपण अवंती आणि कबीरची डेट कशी पार पडेल.